नमस्कार. मी गणपत नाना केदार, अध्यक्ष शेतमाल ॲग्री प्रोड्युसर कंपनी दोडी बुद्रुक. शेतकरी बांधवांनो, प्राईम फ्रेश या इंटरनॅशनल कंपनीच्या माध्यमातून प्राईम फ्रेशचे नांदूर शिंगोटे या ठिकाणी भाजीपाला खरेदी केंद्र कलेक्शन सेंटर आता आपल्या या ठिकाणी चालू होत आहे. या कलेक्शन सेंटरच्या माध्यमातून आपल्या परिसरातील शेतकऱ्यांचा शाश्वत आणि दर्जेदार भाजीपाला या ठिकाणी योग्य दरात खरेदी केला जाणार आहे. यासाठी शेतमाल ॲग्री प्रोड्युसर कंपनी आणि प्राईम फ्रेश कंपनी एक चांगलं शाश्वत शेतीचं मॉडेल या ठिकाणी घेऊन येत आहे. या प्राईम फ्रेशच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांसाठी शाश्वत शेती, करारबद्ध शेती, विषमुक्त शेती हा कन्सेप्ट घेऊन ही प्राईम फ्रेश कंपनी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे. या माध्यमातून स्वीटकॉर्न असेल, पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल आणि कांदा असेल, या सर्व मालांचा या ठिकाणी या कंपनीच्या माध्यमातून खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कंपनीच्या माध्यमातून दर्जेदार बियाणे आणि मार्गदर्शन आणि ट्रेनिंग या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे सर्व करत असताना शेतकऱ्यांना आपण जे काही शेती करतोय ही शेती आपण न करता एक करारबद्ध शेती, पिकेल ते विकेल हा कन्सेप्ट घेऊन शाश्वत शेती करण्यासाठी या कंपनीबरोबर आपण परिसरातल्या शेतकऱ्यांचे करार करणार आहोत. याच्या माध्यमातून जे काही या कंपनीला जे पिकाची गरज असेल त्या पद्धतीचे बियाणे आणि औषधाचं मार्गदर्शन ही कंपनी करेल आणि शाश्वत असं उत्पन्न आपल्या परिसरातील शेतकऱ्याला मिळवून देण्यासाठी ही कंपनी काम करणार आहे. या कंपनीच्या कामकाजाच्या सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी प्राईम फ्रेश कंपनी आणि शेतमाल ॲग्री प्रोड्युसर कंपनी यांनी संयुक्त असे मेळावे आपल्या परिसरातील गावांमध्ये 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीमध्ये आयोजित केलेले आहे. तरी आमच्या कंपनीचे मॅनेजमेंट दापूर असेल, चास असेल, नांदूर शिंगोटे असेल, दुडी असेल या ठिकाणी वेळोवेळी जे काही वेळा सांगतील या वेळेमध्ये या प्राईम फ्रेश कंपनीचे आणि शेतमाल ॲग्री प्रोड्युसर कंपनीचे मार्गदर्शन असे मेळावे होतील. तरी आपण परिसरातील शेतकऱ्यांनी याची सर्वांनी नोंद घेऊन या मेळाव्यांना आपण जास्तीत जास्त आपल्या गावामध्ये हजर राहून या प्राईम फ्रेश कंपनीच्या कामकाजाची माहिती करून घ्यावी आणि याचा लाभ आपल्या परिसरातील शेतकऱ्यांनी करून घ्यावा. धन्यवाद.